मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर मी हा ब्लॉग बनवतो आहे कारण आपण खूप जागेवर फिरतो आणि त्याचे मेमरीज कॅप्चर करत नाही. आतापासून चालू करणार आहे ब्लॉगिंग करायला, ताकी आपण तिकडे पण जाऊ, तिकडे पण फिरू, त्याचे आपण मेमरीज कॅप्चर करू शकतो. तर आज आहे संडे, सकाळचे वाजले आहेत 5. तर आम्ही चाललो आहे आज संडे राईडला, ते पण केळवा बीचला. तर पहिला आमचा स्पॉट असणार केळवा बीच, त्यानंतर तिकडून रिटर्न येताना एक स्पॉट करत येणार आहे. तर आपण ट्राय करू सगळं या ब्लॉगमध्ये कॅप्चर करायला. तर आजच्या आपल्या लाईनअपमध्ये आहे FZ, जी आहे चैतन्य अंगणेची. दुसरी आहे आपले ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400, ही आहे आपली सिद्धेश दादाची. आणि आपली जिक्सर. चला थांबलेत सगळे फुल ब्रेकसाठी. सगळ्यांनी आपल्या टाक्या फुल केलेल्या आहेत, यांनी तर खास करून. आता निघूया आपण पुढे. चला लेट्स गो. आपका नाम क्या है? लाइव बना दूंगा, फेमस कर दूंगा. तर हे जे आपल्याला दिसतं इकडे टॉपला, हे आहे जीवदानी मंदिर विरारचं. ऑन द वे जात होतो, मस्त सीन मिळाला, तो कॅप्चर करायला थांबलो. तर आम्ही आता इकडे पोचलो आहे विरार जेट्टीला. इथून आम्ही जेट्टी पकडून ऑपोजिट साईडला सफाळी साईडला जाणार आहे. तर इकडे हे जेट्टीचे नाव आहे आणि इकडे टायमिंग्स दिलेले आहेत. फेरीची वाट बघत होतो, ती फेरी आता आलेली आहे. आम्ही सगळे बाईक्स आता त्या फेरीमध्ये लोड करू आणि ती ऑपोजिट साईडला आम्हाला तिकडे सोडेल. आता आपण जेट्टीची तिकीट काढलेली आहे. तिकीटची प्राईस काय आहे? 60 रुपये एक गाडीचे, 6 रुपये प्रवासी. ओके. आणि टायमिंग्स काय आहेत जेट्टीचे? प्रत्येक पाऊण तासाने एक जेट्टी असते. ओके. तिकीट मला वाटलं आमच्या गोराईला तिकडे किती द्यायचे? आमच्या गोराईला घेतात ना तसे तिकडे त्या ह्याच्यावर घेतात. हां जेट्टी गोराईला. फायनली आता जेट्टीमध्ये बसलो आहे. जातो आम्ही ऑपोजिट साईडला, सफाळी साईडला. सफाळी आम्ही जातो आता सफाळी साईडला. तिकडून जाणार आम्ही केळवाला. केळवा बीचला, आणि केळवा बीचच्या बाजूलाच एक शितला देवीचं मंदिर आहे, तिथे आम्ही आता जातो आहे. बघूया आतमध्ये शूटिंग करायला अलाउड असेल की नाही, काय आयडिया नाही आहे. आपण ट्राय करू तरी पण. तर शितला देवी मंदिरामध्ये हे रामकुंड आहे, आणि रामकुंडमध्ये एवढे कासव आहेत, सारे कासव आहेत. अजून तिकडे खूप सारे आहेत आतमध्ये. हे एक छोटासा कुंड बनवलेला आहे, आणि छोटे पण नाही, सगळे मोठे मोठे कासव आहेत. आता आम्ही आलो आहे केळवा बीचला, आणि इकडे 5 रुपये एंट्री फी आहे. सगळीकडे बिझनेस चालू करून ठेवला आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे की एंट्री फी 5 रुपये केली आहे इकडे? इकडे एंट्री फी नसली पाहिजे, कारण ते चुकीचं आहे. आम्ही एवढा लांबून येतो आणि एंट्री फी भरणं हे काम चुकीचं. सिद्धेश शेठ, तुमचं काय म्हणणं आहे यावर? एंट्री फी नसावी. जर एंट्री फी देऊन आहे तर असं सगळा कचरा नाही ठेवला पाहिजे, साफसफाई केली पाहिजे. बरोबर आहे.
एकदम स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. आणि इकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण होत असतील. आता काही चालू नाही आहे, पण इकडे राईड्स वगैरे आहेत. जास्त गर्दी पण नाही आहे बीचवर. चांगला बीच आहे. हे जे बघताय तुम्ही, हे असे जे बीचवर कचरा वगैरे असतात हे असे गोळा करतात आणि हे कचऱ्याच्या गुंडीत टाकून येतात. तेव्हा जात आहेत सावली शोधायला. सावलीमध्ये एकदम बसणार शांतपणे. 150 किलोमीटर बाईक चालवून आली आहेत सावलीमध्ये बसायला. परतीचा प्रवास चालू. मजा आलेली आहे. खूप चिन्ह तुला आवडले असेल आमच्याबरोबर. तेव्हा बीच एकदम चांगलं होतं. इकडचं हे तिथल्या देवीचं मंदिर पण खूप चांगलं आहे. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. आणि आता परत दुसरी राईड कधी करायची ठरलेलं आहे डेस्टिनेशन, लवकरच करू. तुला आमच्याबरोबर कसं वाटलं? मस्त, एकदम चांगला एक्सपिरियन्स होता. तू येशील आमच्याबरोबर नेक्स्ट टाइम? डन आहे. अंकित पण आला पाहिजे. अंकितला घेऊन हा एक आहे आणि अंकित करून अजून एक मित्र आहे, तो आलेला नाही आहे काही पर्सनल कामामुळे. पण नेक्स्ट टाईम नक्कीच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.